आता पाहणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली। इंडियाज गॉट लेटेंटमधील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मागितली माफी। तर समय रैना रणवीर अलाहाबादिया विरोधात तक्रार दाखल, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। 4 महिन्यांपासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपद रिक्त, समीर भुजबळांनंतर मुंबई अध्यक्षपदी कुणाचीही निवड नाही। मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांचं नाव चर्चेत। मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी उद्या ब्लॉक। रोहा अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून पावणे 4 वाजेपर्यंत ब्लॉक। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार। खारघरमध्ये जुन्या वादातून 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी। नवी मुंबईतल्या खारघरमधील ओव्हे कॅम्प परिसरातील घटना। महिलांनाही बांबून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून गुन्हा दाखल। मालवणमध्ये शिवरायांचा नवा पुतळा उभारणीबाबत मंत्रालयात बैठक। पुतळा उभारताना त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मंत्री नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणं, पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मदत। पालिकेला 1610 कोटींची मदत देण्यात आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दहिसर टोल नाक्यावर पाहणी, सततच्या वाहतूक कोंडीमुळे उपाययोजना राबवण्याचे आदेश। सैफ अली खानवर मुलगा जे समोरच हल्ला झाला होता। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानची माहिती। सैफ रुग्णालयात गेला त्यावेळी इब्राहिम अली खान सोबत नव्हता, सैफची माहिती। उद्यापासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार। तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार, महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती।